आज दादा आमच्या घरातले नसतील, पण ते आमचेच आहेत. आज घरातला माणूस गेल्यानंतर जेवढं दुःख आम्हाला होणार नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं दुःख आज दादांच्या जाण्याला आम्हाला झालं आहे. एखाद्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख दादा गेल्यामुळं झालेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दुर्दैवी अंत झाला. आज सकाळी मुंबईहून जेव्हा त्यांचं विमान हे बारामतीकडे आलं आणि लँडिंग करताना त्यांचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झाला. सकाळी 9:15च्या सुमारास ही घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरली. अगदी दिल्लीच्या नेत्यापासून ते गल्लीतल्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण आज हळहळत आहे. बारामतीमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती झाली आहे. प्रत्येकजण सुन्न झालेला आहे. आपल्या घरातील व्यक्ती गेल्याचं सारखंच त्यांना इथं दुःख झालेलं आहे. बारामती पोरकी झाली अशी याच कार्यकर्त्यांची भावना आहे. आपण आता अजित पवार ज्या ठिकाणी राहतात तेच घर सहयोग सोसायटी आणि भल्या पहाटे अजित पवार जेव्हा कामाला निघतात ते आता आपल्याला सर्व पाहणं दिसणार नाही आहे. सर्व काही मिस करताय. आज अजित पवार आज आपल्यात हयात नाही आहे. खूप मोठी बारामतीची आणि महाराष्ट्राची झाली आहे आणि ह्यामुळं सगळे आम्ही सगळे पोरके झालो आहेत. आम्ही आमची सहयोग सोसायटी आणि आमचे सगळे सदस्य आम्ही सगळे पोरके झालेलो आहेत आणि आम्हाला काय बोलण्याचं नाही, निशब्द श्रद्धांजली एवढंच मी म्हणू शकतो. दुसरं काही नाही. आता ही परिस्थिती आज सगळी बारामती निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली, बाकी काहीच म्हणजे बोलण्यासाठी काही नाहीच आहे आत्ता. प्लीज. शॉक नाही आम्ही तर खूप, आणि खूप आम्हाला धक्का बसलेला आहे. जसे आम्ही सगळ्यांनी आमचे स्टेटसही तसेच ठेवले तर निशब्द. आज दादांच्या जाण्यानं खरं तर बारामतीच नाही आहे, तर अख्खा पश्चिम महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र आज पोरका झालेला आहे. दादांसारखा धडाडीचा एवढा कामसो माणूस पुन्हा होणे नाही. महाराष्ट्राचं अख्खं राजकारण आज शोकसागरामध्ये बुडालेलं आहे. दादांच्या जाण्यानं जी हानी झाली आहे ती पुन्हा कधीही भरून येणार नाही हे निश्चित आहे. असा माणूस पुन्हा होणे नाही. आज दादा आम्हाला पोरके करून गेलेत. आज दादा आमच्या घरातले नसतील, पण ते आमचेच आहेत. आज घरातला माणूस गेल्यानंतर जेवढं दुःख आम्हाला होणार नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं दुःख आज दादांच्या जाण्याला आम्हाला झालं आहे. कारण बारामतीचाच विकास नाही आहे. तर उभ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कुठलंही काम असो, विशेषतः करून दादांचा पिंडच मुळात सामाजिक कामाचा होता. राजकारण थोडं बाजूला ठेवा, पण राजकारण करत असताना समाजकारण दादांनी फार मोठं केलं आणि तीच खरी त्यांची जमेची बाजू आहे. एखाद्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख दादा गेल्यामुळं झालेलं आहे. बारामती आमची खूप पोरकी झाली आहे. दादांच्या जाण्याने जे दुःख झाले ते कधीच कोणाचंच भरून येणार नाही आहे. दादांच्या आत्म्यात शांतीला बाब. निशब्द, शब्दच नाहीत बोलायला. सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील दादाप्रेमींच्या सगळ्या भावना आहेत. खरं तर हा अपघात घडणं असं कुणाच्या ध्यानीमध्ये नव्हतं आणि आज दादा आपल्यात हयात नाही आहेत हे देखील मनाला पचवणं आणि मनाला सांगणं देखील आता कठीण झालेलं आहे.